नमस्कार। आज आपण अक्षताच किचनमध्ये बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चवदार आंध्र स्टाईल टोमॅटो लोणचं। हे लोणचं भात, डोसा, इडली, पराठा आणि चपाती सोबत सुद्धा अप्रतिम लागते। तर 2 ते 3 महिने हे सहज टिकते। तर चला तर मग सुरुवात करूयात। 1 किलो लोणच्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत 1 किलो ताजे पण लाल बुंद असे छान टोमॅटो। हे टोमॅटो पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। तसेच लोणचे बनवण्यासाठी इथे आपण 100 ग्राम घेणार आहोत चिंच। ही चिंच सुद्धा आपल्याला स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तसेच इथे आपल्याला 2 चमचे लागणार आहे मोहरी, 2 चमचे मेथी दाणे, 2 चमचे जिरे, 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे इथे आपल्याला लागणार आहे हळद। 1 कप एवढे आपण लाल तिखट वापरणार आहोत। 15 ते 16 सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, मीठ, परत इथे आपण बेडगी मिरची बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी इथे आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 किलो टोमॅटोला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता कॉटनच्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचे आहे आणि टोमॅटोचे तुकडे करायचे आहेत। तर टोमॅटो कापताना जो टोमॅटोचा देठ असतो तो आपल्याला या पद्धतीने काढून टाकून द्यायचा आहे आणि एका टोमॅटोचे आपल्याला 8 ते 10 एवढे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे आपल्याला अशा पद्धतीने सगळे टोमॅटो कापून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण सगळे टोमॅटो कापून घेतलेले आहेत आणि गॅसवर आता खोलगट आणि पसरट असा पॅन गरम करून घेतला आहे। त्यामध्ये चिरून घेतलेले सगळे टोमॅटो घातलेले आहेत। या टोमॅटोंना थोडंसं हलवून 5 ते 10 मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपण यावरचे झाकण काढून पाहूयात तर याला पाणी सुटलेले आहे। थोडेसे हलवायचे आहे आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चिंच घालायची आहे। चिंच घातल्यानंतर आता टोमॅटो आणि चिंच एकमेकांमध्ये व्यवस्थित हलवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात आणि परत 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूयात। 10 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता चिंच थोडी थोडी त्यामध्ये विरघळत आलेली आहे। याच पद्धतीने आपल्याला 10-10 मिनिटं झाकण ठेवून थोडेसे हे एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत हे मिक्सचर आपल्याला तयार करायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता याच्यावरचं झाकण आता मी काढून ठेवणार आहे आणि याला सतत हलवत एकमेकांमध्ये मिक्स करून घेणार आहे। तर या पद्धतीने आपले हे मिक्सचर तयार झालेले आहे। आता यामध्ये आपण घालूयात मीठ। जवळपास इथे मी अर्धा कप मीठ घातलेले आहे। आता याला आपण हलवून घेऊयात, मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट घालून व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं तरी व्यवस्थित एकमेकांमध्ये हलवत मिक्स करून घ्यायचे आहे। ही सगळी प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे। इथे तुम्ही मिक्सचर पाहू शकता। आता गॅसवर पसरट पॅन ठेवायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 2 चमचे मेथी आणि 1 चमचा जिरे घालायचे आहे। हे व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि छान सुगंध सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता याला छान आपण फ्राय करून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। ही अशी आपली पावडर तयार झाली की त्यामध्ये आपण 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आणि त्या सुद्धा या पावडर सोबत बारीक करून घ्यायच्या आहे। आता इथे आपण एका पॅन मध्ये 2 कप एवढे आपण तेल घेणार आहोत। हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। गरम झालं तेल की त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, उडदाची डाळ। याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। नंतर यामध्ये घालणार आहोत आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या, तसेच बारीक चिरून घेतलेली बेडगी मिरची, हिंग घालूयात आणि नंतर यामध्ये आपण घालणार आहोत भरपूर सारा कढीपत्ता। तर या पद्धतीने आपल्याला ही फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर ही फोडणी छान आपल्याला तडतडून द्यायची आहे। टोमॅटो आणि चिंचेचे जे मिश्रण होते ज्यामध्ये हळद, लाल तिखट घालून छान परतून घेतलं होतं, आता त्यामध्ये आपण घालूयात मिक्सरच्या भांड्यामधले पावडर आणि तसेच नंतर शेवटी सगळ्यात घालायची आहे ती म्हणजे तयार करून घेतलेली फोडणी। ही फोडणी जी आहे ती या मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित याला एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या पद्धतीने आपल्याला हे
सतत हलवत 4 ते 5 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे जे लोणचं आहे तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता लोणच्याचं टेक्स्चर फार सुंदर आलेलं आहे आणि परफेक्ट असं आपलं टोमॅटोचं लोणचं तयार झालेलं आहे। लोणच्यामध्ये योग्य प्रमाणात तेल घातल्यास लोणचं हे महिनाभर छान टिकलं जातं। जेव्हा गरज असेल तेव्हा थोडं गरम भात, डोसा, इडली किंवा पराठ्यासोबत हे लोणचं तुम्ही सर्व करू शकता। तर आंध्रा स्टाईल टोमॅटोचं लोणचं तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। लवकरच आपण अशा झणझणीत आणि स्वादिष्ट रेसिपी नक्कीच घेऊन येऊ। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।